ते भाषेचा असा विषय नव्हता, हिंदी विरोध असा विषय नव्हता, पण सक्ती जी करण्यात आली होती शाळेमध्ये त्याला विरोध आम्ही देत होतो. 3 भाषा नको हे आम्ही सांगत होतो. विषय झाला, त्याच्यानंतर जीआर रद्द झाला, सरकारने तो जीआर रद्द केलं, दोन्ही जीआर रद्द केले, त्याचा उत्सव झाला, आनंद व्यक्त. हे आपलं जवळजवळ 45 ते 50 वर्षाहून जास्त इथे मार्केट चालू आहे. खूप वर्षापासून आहे, बरोबर, जास्त वर्ष झालं. गोविंदभाई जयस्वाल, राजेश जयस्वालची बंधू आहे आमचा, 60 वर्ष झाले. आमचे काका बंसी काका आहे, अमित आमचा मुलगा आहे, घरातला मुलगा आहे अमित आमच्या. तुम्ही सगळे उत्तर भारतीय आणि मराठी, लक्ष्मण मामा आमचे आहेत, उत्तर भारतीय आणि मराठी म्हणून इथे रस्त्यावरती फेरीवाला म्हणून धंदा करतायत, बरोबर, आणि चांगल्या पद्धतीने करतायत. पुण्या गोविंदाने खूप झगडा आहे यहाँ पे, मनसेने कधी त्रास दिला तुम्हाला? कधीच नाही. मी थोडं मराठी आणि तुम्हाला कळेल म्हणून मी हिंदीमध्ये पण बोलतो. आम्ही मुंबईत राहतो, आम्हाला हिंदी भाषेचा विरोध नाही, पण जर मराठी भाषेला विरोध केला तर हे चुकीचं आहे. बरोबर, एकदम बरोबर, बरोबर आहे. तुम्ही सगळे महाराष्ट्रात मुंबईत राहतायत, पोट भरतायत, चांगलं चाललंय की ना तुमचं? गावाला पण घर बनले की ना यूपी मध्ये? सबके गांव में यूपी में घर बना, अच्छा घर बना ना. गांव में भी रोजी रोटी यहाँ से चल रही है ना. कि वहाँ के यूपी वाले कुछ दे रहे खाने के लिए? उन्होंने नहीं दिया करके यहाँ पे आए ना. तुम्हाला विचार करायचा आहे की मला मुंबईत राहायचंय, जगायचंय, खायचंय, तर मी मराठी माणसाचे वाद का करू? झगड़ा किधर होता है? नहीं बोलेंगे मराठी, हिंदी में बात करो. क्या मराठी है? कौन है? देश में हिंदी चलेगी, हिंदी राष्ट्रभाषा है, बराबर. हिंदी राष्ट्रभाषा नहीं है. प्रत्येक हर प्रांत की अपनी अपनी भाषा है, वो भाषा के हिसाब से देश बना है हमारा. तुम्ही फेरीवाल्यांसोबत ही पाठशाळा करणार का? वर्गांमध्ये शिकवणार? फेरीवाल्यांसोबत पाठशाळा करणार, व्यापाऱ्यांसोबत पाठशाळा करणार, कारण की त्यांनी जर मराठी भाषा शिकली तर हा वाद उभाच राहणार नाही. म्हणजे काही लोक असे बोलत की जाऊन मुस्लिमांना शिकवा, उत्तर भारतीयांना शिकवा, जिकडे ताकद आहे त्यांना शिकवा. काल मिरावरमध्ये मुस्लिम महिलांनी मराठी चांगलं बोलली, ती टोपीवाला मुस्लिम होता तोही चांगला बोला मराठीमध्ये. हा वाद असा नाही आहे, हा वाद माज दाखवण्याचा वाद आहे. पाठशाळेमध्ये आम्ही फक्त एवढंच शिकवणार की मराठीमध्ये तुम्ही भाजीच्या धंद्यावरती आहात तर तुम्ही भाजीवाला जो गिराईक आलाय त्याच्याशी तुम्ही कसं बोलाल, जरा जुडी कोथमीरची जुडी कशी दिली तर त्यांनी त्याचं नीट प्रेमाने उत्तर. तो जर बोलला हिंदी में बात करो तर मग वाद होणार आहे. त्यानंतर ते प्रेमाने शिकवलं की बाबा तुझ्या कस्टमरशी तू असं बोल, तर तो वाद संपून जाईल. म्हणून आमचा हा प्रयत्न असणार ही मराठीची पाठशाळा असते. सोबतच या फेरीवाल्यांशी तुम्ही काय संवाद केला, प्रतिक्रिया काय मिळतात? आणि जर एवढं करूनही हा सुसंवाद करण्याचा प्रयत्न तुमच्या बाजूने होते, हे करूनही जर आम्ही हिंदीच बोलणार अशी भूमिका आली तर मनसे काय? हो, ह्या भूमिकेला आमच्याकडे उत्तर आहे की हो, मनसे स्टाईल आहे ना. जर प्रेमाने ते जर राहत आहेत, मी मगाशी बोललो त्याप्रमाणे उत्तर भारतातलं घरही त्यांचं मुंबईतनं बोरलीतनं चालतंय, हे चांगलं आहे की नाही? तुमची रोजीरोटी मराठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, आम्हाला आनंद आहे, तुमचं पोट भरतं. पण माझ्या मराठी भाषेचा अपमान केला तर कानफाडात मिळणार, 100% कानफाडात मिळणार. प्रेमाने गुण्या गोविंदांनी राहा, गुण्या गोविंदांनी राहा, आम्ही तुमचा सन्मान करू. तुम्ही आज मराठी भैया आहात आणि आमच्याकडे पण भैया अशी आहेत मराठी माणसं, ती भैया बनलेले आहेत. हे दुर्दैव आहे की मराठी भाषेचा आग्रह केल्यावरती ते आम्हाला उलटं बोलत आहेत. महाराष्ट्रात राहून जर मराठीचा विरोध झाला तर चालणार नाही, मग तिथे वाद होणार, 100% होणार. प्रेमाने राहा, आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की प्रत्येकाला किमान व्यवहारापुरतं आलं पाहिजे फेरीवाल्यांना, याकरता तुम्ही मराठीची पाठशाळा सुरू करणार आहात. कशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि आज तुम्ही फेरीवाल्यांपर्यंत कोणती भूमिका मनसेची पोहोचणार? कसं आहे की वाद असा अख्ख्या देशामध्ये असा दाखवला जातो की मनसेवाले यूपीवाल्यांना मारतायत. तर बोरली मार्केट आहे आणि मला वाटतं इथे 70 ते 80% उत्तर भारतीय व्यापारी आहेत, रस्त्यावरचे फेरीवाले आहेत. मग असं असताना इथे कधीच अशी कोणतीही घटना घडली नाही की यूपी आणि मराठी माणसाची भांडणं झाली. बोरलीमध्ये जवळजवळ 40% तरी गुजराती राहत आहेत, 40 का 50% असते. त्या स्टेशनच्या भागात तर 90% गुजराती आहेत. इथेही कधी अशी घटना घडली नाही. मग इथे दाखवलं जातं की मारलं गेलं. तुमचा तो मिरावरचा विषय तुम्ही बघितला, सगळ्या मीडियाने बघितलेला आहे की तिथे असं काय झालं नाही की त्याला काहीतरी एकदम मोठी मारहाण झाली. पण जर मराठीचा अपमान केला
तर 100% कानफडात पडणार. हे आमचं धोरण आहेच. हे मराठी माणसांनी प्रत्येकाने काय हे मराठी माणसांनी प्रत्येकानेच ठरवलं पाहिजे की जर मी माझ्या देशात महाराष्ट्र देश हा माझा आहे, या देशामध्ये जर मी परका होईल. परवा मोर्चा काढायला आम्हाला बंदी घातली गेली. परप्रांतीयांचा मोर्चा निघाला, व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला, मराठीचा मोर्चा तर बंदी, अटक. मीरा रोडच्या पोलिसांनी बोरलीला मला घरातनं नोटीस दिलेली. हे जे व्यापारी आहेत, हे व्यापारी गुन्ह्या गोविंदांनी धंदा करतात आणि आम्ही त्यांच्याबरोबर इतकी वर्ष, म्हणजे मराठी माणसंही हिंदीत बोलत होता. आज जागृत होते मराठी माणूस आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याला जर विरोध केला गेला तर नक्कीच हे वाद होणार आहेत. म्हणून एक प्रयत्न असा केला की व्यापाऱ्यांनाही कळून द्या, फेरीवाल्यांनाही कळून द्या की इथे मराठी विषय बोललाच पाहिजे, मराठी भाषा बोललीच पाहिजे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. आणि कुठेतरी चांगल्या पद्धतीने जर हा सुसंवाद झाला तर वाद उभेच नाही राहणार आहेत. तुम्ही शिकवणार आहात मराठी फेरीवाल्यांना? मराठीची पाठशाळा आम्ही मध्ये, तुम्हाला ही माहिती असेल, आम्ही मोक्ष प्लाझामध्ये गुजराती मारवाडी व्यापारी होते, त्यांचीही अशी पाठशाळा केली की कैसा दिया आलू, तर आलू म्हणजे बटाटे कसे दिले, एवढं तर बोलायला शिका तुम्ही. असा आग्रह कुठेच नाही. आमचा मराठी बांधव आपला जो आहे हा बिचारा स्वतःहूनच जाऊन हिंदीमध्ये बोलतोय. हे आपलं दुर्दैव आहे. आपण जर मराठीवरती आग्रही राहिलो तर त्यांनाही मराठी बोलायला लागेल. मला वाटतं हे उत्तर भारतीय आहेत आणि चांगलं मराठी बोलत असतील, वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, त्यांना चांगलं मराठी येतं. हा अमित गुप्ता इथे उभा आहे, चांगलं मराठी बोलतो. हे तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्यातलेच प्रतिनिधी उत्तर भारतीय आहेत. हे TV9चे गोविंद ठाकूर इथे उभे आहेत, त्यांनाही चांगलं मराठी येतं. इथे हा अर्जुन उभा, हा मद्रासी आहे, त्यालाही मराठी येतं. वाद जिथे कुठे होतो, जिथे जेव्हा मास दाखवला जातो तिथे वाद होतो. आमचा प्रयत्न आहे. आज ह्यांना कसं आहे, काही ठिकाणी पैशाचा माज असतो, काही ठिकाणी ताकदीचा माज असतो. आणि जर मराठी भाषेला जर हा माज दाखवला तर तो माज 100% उचलत आहे. आम्ही मराठीची पाठशाळा त्यांना जर चांगल्या भाषेमध्ये मराठी भाषा, जी समजा कपड्याचं दुकान आहे तर त्या कपड्याच्या दुकानामध्ये कसं बोललं पाहिजे, कांदे बटाटेवाला आहे तर त्यांनी काय बोललं पाहिजे, भाजीवाला आहे तर त्यांनी काय म्हणजे आपल्या भाजींची पण नावं कधी कधी हिंदीमध्ये असतात आणि मराठी माणसाला तेही समजत नाही. आलू कैसा दिया तर बटाटे, तर फेरीवाल्याला पण कळत नसतं. असा आमचा छोटा प्रयत्न असणार आहे. उद्या आम्ही काही व्यापाऱ्यांची बैठक लावलेली आहे, तिथेही अशीच बैठक होणार आहे बोरली पूर्वेत. आणि त्यांनाही आमचा हा प्रयत्न असतात की तुम्ही व्यापाऱ्यांनीही कसं बोला. जे वातावरण चाललंय हिंदी आणि मराठी भाषेवरती, की मराठी लोक हिंदी भाषिक लोकांना मराठी येत नाही म्हणून डायरेक्ट मारलं जातं, असं जे उत्तर प्रदेशचे काही लोक ओरडत आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला बोलायचं या ठिकाणी. म्हणून आम्ही या लोकांनी पाठशाळा घेतली की 2 करोडच्या वरती अमराठी लोक, मग ते UPचे असो, राजस्थानचे असो या कर्नाटक या दक्षिण भारतीय कुठले असो, या ठिकाणी राहत आहेत. आणि घटना एखादी चुटपुट घटना पण झाली असेल, किती 10-15 झाले असेल, ते पण एकदम उर्मट जे बोलतात मराठी बोलणारच नाही, आम्ही हिंदीच बोलणार, अशा लोकांशीच वाद होतात. मला हे जे बाहेरून ओरडतात त्यांना बोलायचं, अरे 2 करोडच्या वरती लोक या ठिकाणी आले, तुमच्या राज्यामध्ये त्यांचा व्यवसाय नाही मिळाला, त्यांचा पोटापाण्याचे वांदे झाले, ते इकडे येऊन आपला व्यवसाय करत आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी रोजगार तिकडे आहेत, त्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध का? कशाला इथे आहेत जे गुन्हाखोरीने राहतात, कमवतात, त्यांच्यासाठी का वाद निर्माण करून घेतात? कारण ते जर इथे वाद करायला लागले तर नक्कीच मराठी माणसाचा वाद होईल आणि त्यामुळे त्यांनाच त्रास होणार आहे या ठिकाणी. कारण तुम्ही यात किती प्रमाणात आज जवळजवळ 12 करोड मराठी येतात, आम्ही जर मराठी सर्व वाद करायला उतरलो तर किती त्रास होणार? कारण आम्ही तुम्हाला एवढे वर्षापासून धंदा करतो, कधी त्रास दिलाय का? आम्ही एवढंच बोलतोय ना फक्त की बाबा तुम्ही मराठी बोला, मराठी माणसाचा सन्मान करा, तर वाद होणार नाही. त्यामुळे ज्यांना मराठी शिकायची वाटते आहे त्यांच्यासाठी आम्ही पाठशाळा घेतो. या तुम्हाला शिकायचं असेल तर आमच्याकडे आमच्या जे मनसेचे शाखा आहेत तिकडे तिथे आम्ही भाषेचं तुमची व्यवस्था करू शिकायची. कारण आम्ही कुठल्याही हिंदी भाषेच्या विरोधक नाही, फक्त आम्ही मराठी भाषेचा सन्मान करा, मराठी माणसाचा सन्मान करा एवढंच बोलतो. धन्यवाद.